पालिका निवडणुकीचा प्रचार जो अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि प्रचारातली रंगत वाढलेली आहे। उमेदवार पदयात्रेची भर देतात। प्रभाग क्रमांक 14 मध्ये आहोत। प्रभाग क्रमांक 14 मधून समाजवादी पार्टीचे रियाज खराती, माजी नगरसेवक, त्याचप्रमाणे राजासाहेब बागवान हे दोन प्रमुख उमेदवार आहेत आणि समाजवादी पार्टीचं खातं यंदा पालिकेत उघडणार अशी परिस्थिती या प्रभागातून आपल्याला दिसून येते। खराती साहेब, कशा पद्धतीचं वातावरण आहे जेव्हा हा प्रचार अंतिम टप्प्यात आला? खूप चांगला वातावरण आहे। जे एज्युकेटेड आणि समजदार लोक आहे त्या यावेळी ते चांगलाच उमेदवार निवडणार आहे। म्हणजे ही ऐतिहासिक निवडणूक आहे। 2026ची महापालिका निवडणूक ही ऐतिहासिक आहे। 9 वर्षानंतर हे निवडणूक होत आहे आणि इथे भाजपचा सत्ता एक हाती सत्ता येणार आहे। त्यासाठी मुस्लिम समाज आपला जो उमेदवार निवडेल तो चांगला एज्युकेटेड, समाजाचे प्रश्न मांडणारा, सभागृहात बोलणारा आणि एक सुशिक्षित उमेदवार असं निवडणार आहे। त्यासाठी आम्ही दोन्ही उमेदवार हे एज्युकेटेड आहे, क्वालिफाईड आहे, तर समाजात खूप चांगला प्रतिसाद आहे। आणि आमच्या समाजात आणि आमच्या प्रभागात जे राहतात ते जास्त एज्युकेटेड लोक राहतात। ते हिंदू असो मुस्लिम असो, हिंदू समाजामधूनही आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे। तर आम्ही 100% ही निवडणूक जिंकणारच। कोणते मुद्दे मतदारांसमोर मांडले त्या प्रचारात? आम्ही विकासाचे मुद्दे मांडलेले आहे। आमच्याकडे एक विजन आहे प्रभागाचा विकास करण्यासाठी। जे दलित वस्ती निधी आहे, गलित वस्ती सुधारणा निधी आहे, नगरोत्थान निधी आहे, दलितेतर निधी आहे, अल्पसंख्याक निधी आहे, हे सर्व निधी आम्ही आणून प्रभागाचा विकास करू। आणि आमचा दुसरा मुद्दा जे महत्त्वाचा आहे ते आहे महापालिकेच्या जागेवर जे कब्जा होत आहे, जे काही माजी नगरसेवकांनी कब्जा केलेला आहे, त्या कब्जा आम्ही काढून घेऊन त्याच्यावर सोनोग्राफी सेंटर, हायटेक हॉस्पिटल हे आमचे प्रमुख मुद्दे आहेत। आज कशा प्रकारची खात्री? 15 तारखेचं 16 तारखेचं चित्र कसं असेल? 16 तारखेला नक्कीच आम्ही गुलाल उधळू। आपण वातावरण बघत आहे, हे बाहेरचे आणलेले लोक नाही आहेत, हे चांगले सुशिक्षित लोक आमच्या पदयात्रेत आहे। आपण बघू शकता, ही आमची ताकद आहे। भगवान साहेब, आत्मविश्वास कसा आहे? इंशाल्लाह 100% आम्ही जिंकणार। आमचा जे फोकस आहे, आमचा जे टार्गेट आहे ते सुशिक्षित आणि समजदार जे मतदार आहेत, ज्यांना राजकीय सेन्स आहे, पॉलिटिकल सेन्स आहे, हे सर्व लोक आमच्या पाठीशी आहेत। आणि आम्ही आमची जी भूमिका मांडलो, रियाज भाईने आत्तापर्यंत काय केलं ते सर्व लोकांसमोर आम्ही परिचयपत्रातून दिलेलं आहे। आणि आम्ही पुढं काय करणार आहोत हे सुद्धा आमच्या परिचयपत्रामध्ये आम्ही त्याचा उल्लेख केलेला आहोत। खास करून आम्ही स्त्रियांसाठी, मुलींसाठी ते कौशल्य विकास योजना जे आहे त्याच्या मार्फत मेहंदी क्लासेस, शिवण क्लासेस, एम्ब्रॉयडरी क्लासेस आणि ब्युटी पावडर वगैरेचे ट्रेनिंग सेंटर आम्ही कमीत कमी दरात द्यायला उघडणार आहोत। मेन रस्ता आहे, मार्केट एरिया आहे, बेगमपेठ ते विजापूर रेस या भागात महिलांसाठी शौचालय नाही आहे। आम्ही अत्याधुनिक रूपात एक चांगला कॉर्पोरेशनच्या जागेत आम्ही तिथं शौचालय बांधणार आहोत। आणि सिनियर सिटीजनसाठी बेंचेस आम्ही लावणार आहोत। मुलांसाठी क्रीडांगण आम्ही ओपन करणार आहोत। जे जे क्रीडांगण भाडेतत्वावर दिले गेलेत ते सर्व क्रीडांगणे आम्ही मुलांसाठी ओपन करणार आहोत। आमची ही भूमिका लोकांना पटलेली आहे आणि ते आमच्या सोबत आहेत आणि आम्ही नक्कीच जिंकू इंशाल्लाह। लढत कोणाबरोबर असं वाटतं? जे समोरचे राजकीय पक्ष आहेत ती लढत कोणाबरोबर असं वाटतं? आत्ता तरी आम्हाला क्लिअर नाही आहे। बाकीचे जे आहे ना आमच्यापेक्षा खूप मागे आहेत। 2-3 पक्ष आहेत पण ते खूप मागे आहेत आमच्या। खराती सर, तो प्रश्न तुम्हालाही जास्त विचारावा लागेल की फाईट कोणाबरोबर आहे आणि तुल्यबळ लढत आपण म्हणतो ते कोणाबरोबर? आमची तुल्यबळ लढत हे काँग्रेस बरोबर राहील। काँग्रेस त्यांचं म्हणणं आहे की पॅनल मजबूत आहे, आमचं म्हणणं आहे की पॅनल मजबूत नसतंय, जनता मजबूत असते। आता दाखवून देईल जनता की पॅनल मजबूत आहे का जनता मजबूत आहे।
है। मतदार भाइयों और बहनों, ये कहानी है उस इंसान की जिसने शोहरत नहीं खिदमत चुनी, जिसने बोलने से ज्यादा करने पर यकीन रखा।